लाडकी बहीण योजना अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे बघा। 2100 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। सरकार आता लवकरात लवकर एक मोठा निर्णय घेणार आहे। तर सर्व लाडक्या ताईंना ज्याची उत्सुकता लागली होती, वाट ज्याची बघत होते, ते दिवस लवकरात लवकर आता तुमच्यासाठी येणार आहे। लाडक्या ताईंनो तुम्हाला 2100 रुपये लाडक्या बहिणीचा पुढचा हप्ता 6वा हप्ता भेटणार आहे। तर कोणत्या कोणत्या ताईला 6वा हप्ता पाहिजे तर इथं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। लक्षात घ्या, तुम्हाला या 6व्या हप्त्यासाठी काही गोष्टी चेक कराव्या लागणार आहेत। ज्या गोष्टी जर तुम्ही बरोबर बसलात तर तुम्हाला या ठिकाणी 2100 रुपये भेटणार आहेत। कारण की निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी अर्जांची पडताळणी न करता या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काय झालेले, डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्हल दिलं होतं आणि विलेज लेवलला पेंडिंग राहिलं होतं। तर त्या पेंडिंगच्या गोष्टी बाकी होत्या, त्या पेंडिंगच्या गोष्टी क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता पुढचा हप्ता भेटणार आहे। लाडक्या ताईंनो डिसेंबर महिन्याचा तुम्हाला 6वा हप्ता तुम्हाला आता लवकरात लवकर भेटणार आहे। लक्षात घ्या, तुम्हाला आता जो 1500 रुपये भेटतोय का 2100 रुपये भेटतोय हे खूप महत्वाची गोष्ट असणार आहे। कारण की सरकारने मागच्या वेळेस वचनपूर्तीमध्ये सांगितलं होतं आम्ही 2100 करू, पण त्याचा अजून या ठिकाणी मंजुरी भेटलेली नाहीये। या ठिकाणी तुम्हाला बघितलं असेल बजेटमध्ये ते मांडावं लागतं, मांडल्यानंतर सगळ्या गोष्टीचे अप्रूव्हल भेटल्यानंतर तुम्हाला ते पैसे भेटतात। आतापर्यंत तुम्हाला मंजुरी किती रुपयाची भेटलेली, 1500 रुपयाची, म्हणजे डिसेंबर महिन्यात तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहेत। पण सरकारने वचन दिलं होतं की तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत। म्हणून जर तुम्हाला आता जरी 1500 रुपये भेटले तर राहिलेले 600 रुपये तुम्हाला एकदाच पुन्हा नंतर भेटणार आहेत। काळजी करू नका, कारण की सरकारने वचन दिलेलं आहे 2100 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। तर तुम्हाला आता काय वाटतंय, तुम्हाला 1500 रुपये हवेत का 2100 रुपये हवेत? एकदा ताईंनो कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। आणि लाडक्या ताईंनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यांना मी काही प्रश्न विचारले होते, तुम्ही स्टेटस सगळ्यांनी चेक केलं आहे का? लाडक्या ताईंनो तुम्हाला मी प्रश्न विचारला होता की तुमचं या ठिकाणी फॉर्मचं स्टेटस काय आहे, विलेज लेवलला अप्रूव्ह आहे का पेंडिंग आहे, डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ह आहे का पेंडिंग आहे, संजीव गांधी योजनेचे तुम्हाला या ठिकाणी यस ऑप्शन आलंय का नो ऑप्शन आलंय, या सगळ्या गोष्टी मी चेक करायला सांगितल्या होत्या। त्याच्यानंतर तुम्हाला मी विचारलं पण होतं, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। तर सर्व लाडक्या ताईंना अजून एकदा प्रश्न विचारतोय, ज्या ताईंना अजून माहित नसेल त्यांच्यासाठी सांगतो बघा। तुम्हाला या ठिकाणी आता लाडक्या बहीण योजनेचे काही नियम बदललेले आहेत, नवीन नियम काही आलेले आहेत। जर तुम्ही 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल तुम्हाला पैसे भेटणार नाहीयेत। जर तुम्ही संजय गांधी योजनेमध्ये जर अप्लाय केलेला असेल, ऑलरेडी निराधारचा जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत। जर तुमच्याकडे घरामध्ये 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, ट्रॅक्टर सोडून। ट्रॅक्टर असेल तर चालेल, काही टेन्शन घेऊ नका। ट्रॅक्टर सोडून जर तुमच्याकडे दुसरं काही 4 चाकी किंवा त्याच्यापेक्षा मोठं जर वाहन असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। तर या बऱ्याच अशा गोष्टी आहेत, त्या गोष्टी चेक करायच्या आहेत। त्याच्यामुळे तुमचं नाव सांगायचंय आणि तुमच्या ह्या काही योजना, लाडकी बहीण योजना सोडून अजून काही योजनेमध्ये तुम्ही सहभागी आहेत का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। ज्या ताईंचे प्रश्न आले होते त्या ताईंचे मी प्रश्न घेणार आहे, तुमचे पण प्रश्न सगळ्यांचे घेणार आहे। त्याच्यामुळे एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत, सगळ्यांनी पटपट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे। बघा सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी ताईचा बघूया। मी गोदावरी रहाटे, 7500 रुपये मिळाले, मी नांदेड जिल्ह्यातून बोलते। बघा ताईंना मी मागच्या वेळेस प्रश्न विचारला होता की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ता भेटलाय, किती रुपये भेटलेले आहेत आणि तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय। तुम्ही पण या स्वरूपात बघा, ताईंना 7500 रुपये भेटलेले, म्हणजे तिन्ही पुढचे म्हणजे जवळजवळ 5 हप्ते ताईंना भेटलेले आहेत। ताई काही काळजी करू नका, तुम्ही फक्त स्टेटस जाऊन एकदा चेक करा की तुम्हाला संजीव गांधीची काही योजनेचा लाभ घेत नसताल तर येस किंवा नो आलाय का? जर नो आला असेल काही काळजी करू नका, तुम्हाला या ठिकाणी पुढचा 6वा हप्ता भेटून जाणार आहे। जर नो असेल तुम्हाला 6वा हप्ता भेटून जाणार आहे। पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया। अहो सर मला पैसे पेड दाखवते, पण अशा बँकेत, ज्या बँकेत माझे ज्यापासून कोणतं अकाउंट नाही, अकाउंट नंबर दाखवत आहे, मिळाले आहे पैसे, SBI मध्ये अकाउंट आहे, बँक ऑफ इंडियाचं कोणतं वेगळंच अकाउंट दाखवत आहे माझ्या नावाने। खूप खूप छान प्रश्न आहे। तर कोणत्या अशा ताईंचा असा प्रश्न आहे का
तुमचं बघा जर स्टेटस चेक केलं, जर तुम्ही वेबसाईटवर चेक केलं, लाडक्या बहीण योजनेमध्ये जर जाऊन चेक केलं तर बघा तुमच्या नावापुढे या ठिकाणी डोळ्याचा ऑप्शन आहे आणि डोळ्याच्या ऑप्शनवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी बँक स्टेटस सगळं स्टेटमेंट दिसतंय। बँके स्टेटमेंट दिसल्यानंतर तुम्ही काय काय फॉर्म कसा भरलाय सगळं दिसतंय। तर बँक स्टेटमेंट चेक करायचे। जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला दाखवतो, काही काळजी करू नका, तुम्हाला जर पाहिजे असेल तर दाखवतो कशा स्वरूपात तुम्हाला ते बघता येणार आहे। बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता। मी तुमच्यासाठी एक गोष्ट दाखवतो, हे बघा या ठिकाणी एका महिलेचं या ठिकाणी आपण काढलेलं आहे, त्या बँकचं त्यांना किती रुपये भेटले, काय भेटले सगळं दाखवतो। या ठिकाणी बघा ही लाडक्या बहीण योजनेची ही वेबसाईट आहे, वेबसाईटवर लॉग इन करायचंय, तुमचा मोबाईल नंबर वगैरे टाकायचंय। लॉग इन केल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी तुमची प्रोफाईल दिसणार आहे, ऍप्लिकेशन मेड अर्लियर सगळं दिसतंय, त्याच्यावर क्लिक करायचंय। जे तुमचं अप्रूव्ह झालं त्याच्यावर क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपाचं तुमचं आतापर्यंत किती रुपये आलेत हे तुम्हाला चेक करायचं आहे। चेक केल्यानंतर या ठिकाणी दिसते बघा ट्रान्झॅक्शन डेट दिसते तुम्हाला, बेनिफिशियरी अकाउंट नंबर, हे अकाउंट त्या ताईमध्ये आहेत की माझं अकाउंट नाही दुसऱ्याच अकाउंटला पैसे गेलेले आहेत। तर तुमचा असा काही प्रॉब्लेम झालाय का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। चेक करायचंय की तुमचं हे बेनिफिशियरी अकाउंट नंबर सेम आहे का नाही, तुम्ही जे दिलं आहे किंवा तुमच्या जवळचं जे तुम्ही तुमचं आधार कार्डला लिंक आहे तेच दिलेलं आहे का हे एकदा चेक करायचे। जे डीबीटी अकाउंट या ठिकाणी असेल तेच अकाउंट तुमचं बरोबर असायला पाहिजे। डीबीटी अकाउंट नसेल तर तुम्हाला ते अपडेट करून घ्यायचं आहे। बघा जर तुम्हाला या ठिकाणी तुमचं डीबीटी अकाउंट दिसत नसेल तर लवकरात लवकर जवळच्या अंगणवाडी सेविकाला भेट द्यायची आहे। आता बघा या ठिकाणी ट्रान्झॅक्शन डेट दिसत आहे, रिमार्क म्हणजे क्रेडिटेड म्हणजे तुमच्यामध्ये जमा झालेले पैसे दिसत आहेत आणि किती रुपये अमाऊंट 3000, 1500, 3000 अशा स्वरूपात या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही 7500 रुपये पेड स्वरूपाचं ट्रान्झॅक्शन स्टेटस पेड दिसत आहे। म्हणजे यांना 7500 रुपये आतापर्यंत भेटलेत, म्हणजे पूर्ण 5 टप्प्याचे पैसे या ठिकाणी भेटलेले आहेत। लक्षात घ्या अशा स्वरूपात तुम्हाला सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत। ज्या ज्या ताईला अजून पैसे आले नसतील त्यांनी लवकरात लवकर असे जाऊन चेक करायचं आहे की तुमच्या या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर काय काय तुमच्या तिथे दिसतंय, सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत। लाडक्या ताईंनो एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत, सर्वांनी पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आतापर्यंत किती हप्ते भेटलेत, तुमचं स्टेटस फॉर्मचं स्टेटस काय आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे संजय गांधी योजनेमध्ये तुम्ही येस आहे का नो आहे पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया। मी शर्मिला आदिनाथ कुटे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर। दादा मी कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही आणि शेती पण 1.5 एकर आहे, त्यामुळे 1 लाखाची आताच उत्पन्न आहे। काही काळजी नाहीये, ताईचं एकदम परफेक्ट आहे। परफेक्ट असल्यामुळे ताईला पुढचा हप्ता 1.25 हप्ता भेटून जाणार आहे। ताई काळजी करू नका, 100% तुम्हाला पैसे येणार आहेत। पुढचा आहे 7500 रुपये भेटले। वनिता वसंत खेडकर, डिस्ट्रिक्ट संभाजीनगर, कोणत्या योजना फायदा नाही, दुसरा घेतलेला नाही, म्हणजे ताईला पण 100% पुढचा 1.25 हप्ता येऊन जाणार आहे। ताई काळजी करू नका, पुढचा हप्ता तुम्हाला येणार आहे। चला पुढच्या स्वरूपात अशा स्वरूपात तुम्हाला चेक करायचंय, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जायचंय आणि तुम्हाला डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्हल आहे का हे चेक करायचंय आणि विलेज लेवलला पेंडिंग आहे का, रिजेक्ट आहे का, रिव्ह्यू आहे, नेमकं काय आले त्याचे एकदा चेक करायचं आहे। ते त्याच्यानुसार पुढचे तुम्हाला हप्ते पाहता येणार आहेत। आता तुम्ही बरेच म्हणत असाल की हे सर चेक कसं करायचंय, तुम्ही जिथं जिथं फॉर्म भरला होता ते फॉर्म बघा त्या ठिकाणी भरल्यानंतर या डोळ्यावर क्लिक करायचे। हे डोळा दिसते बघा, डोळा आणि या ठिकाणी बाजूला अशा स्वरूपात एक चित्र दिसते, त्या चित्रा दोन्हीवर क्लिक करायचंय। तुम्हाला ऑटोमॅटिक सगळे तुम्हाला डिटेल्स भेटणार आहेत, तुम्ही काय काय फॉर्म भरलाय, कुठं भरलाय, डॉक्युमेंट्स काय जोडले, तुमचं बँक डिटेल्स काय आहेत, किती पैसे भेटले सगळं दिसणार आहे। तुमचं या ठिकाणी जिथं तुम्ही फॉर्म भरलाय त्या ठिकाणी चेक करायचं आहे। जर नसेल तुम्हाला ते कळत तर परत एकदा विचारा, तुमच्यासाठी एकदम छान स्वरूपात व्यवस्थित व्हिडिओ त्याचा बनवतो, काही काळजी करू नका। चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया काय म्हणतात पुढच्या ताई। अजून काही प्रश्न असतील तर लगेच कमेंट बॉक्स मध्ये, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे आहेत। खूप सारे प्रश्न आलेले आहेत, त्या प्रश्नाची सगळ्यांची उत्तर आपण घेत आहोत। आधीच नियम लागू करायला पाहिजे होते ना, आता लाडक्या बहिणींनी निवडून दिलं तर झालं याचं काम, काढला नियम ओके बसत नाही, मतदान कर ओके। ताईंनो काही काळजी करू नका,
टेन्शन घेऊ नका. अशा वाईट कमेंट्स करण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसे तुम्हाला भेटणार आहेत. निवडणुका झालेल्या आहेत, आता मतदान तुम्ही केलेलं आहे, विजयी पक्ष आपलाच आलेला आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो फक्त आता थोडा धीर ठेवायचा आहे. तुम्ही आता मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी ऑलरेडी वचन दिलेले, वचन पूर्ती पण ते करणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या अकाउंटला 100% पैसे येणार आहेत. काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. फक्त थोडे दिवस वेळ काढा, तुमच्या अकाउंटला 100% पैसे येणार आहेत. पुढचा प्रश्न, माझी फक्त लाडकी बहिणी ही एकच योजना आहे, दुसरीकडे कुठल्याही योजनेचा नाही. ठीक आहे ताई, तुम्हाला जर कुठली योजना दुसरी नसेल तर 100% तुम्हाला 6वा हप्ता भेटणार आहे. पुढचा प्रश्न, हे नियम अजिबात घालू नये, सर्व महिलांना समान अधिकार मिळाला पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांना सांगा, प्रत्येक महिलेला मत तुम्हाला घातलेलं आहे. यस, खूप खूप धन्यवाद ताई, तुमचं नक्कीच या ठिकाणी या कमेंटचा विचार केला जाईल. आणि मी पण सरकारकडे, येणाऱ्या मुख्यमंत्री साहेबांकडे एकच विनंती करेल की बाबा, लाडक्या ताईंनी तुम्हाला विजय करून दिलेले, या सगळ्या लाडक्या ताईंचा तुम्ही या ठिकाणी जे तुम्ही बोललात, वचन दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही 1,500चे 2100 रुपये केलेले आहेत. त्याचे 2100 रुपये लवकरात लवकर सगळ्या ताईंना या ठिकाणी पैसे मिळावेत. तर कोणत्या कोणत्या ताईंना असं वाटतंय की सर्वांना 2100 रुपये मिळालेत, एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. सर्व ताईंना 2100 रुपये भेटावेत अशी माझी पण सरकारकडे विनंती आहे. देवाकडे पण एक चरणी प्रार्थना असणार आहे की सगळ्या ताईंचे नियम शिथिल व्हावेत आणि सगळ्या ताईंना पैसे भेटावेत. हीच सरकार चरणी माझी पण प्रार्थना असेल. जितका जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करता येईल तेवढा शेअर करा, म्हणजे ही माहिती आपली सरकारकडे पोहोचेल आणि सरकारला ही विनंती कळेल की बाबा, नियम थोडे जे शिथिल होता येईल तेवढे शिथिल करा, तेवढे थंड करता येईल तेवढे थंड करा आणि सगळ्या ताईंना सरसकट पैसे परत एकदा भेटून द्या, अशीच माझी सरकारकडे विनंती असेल. हा लाडका दादा तुमच्यासाठी नेहमी सदैव सोबत असणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओला आवडत असतील तर लाईक करायचंय, चॅनल नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.